हिंदसेवा मंडळ शैक्षणिक संस्थेत झालेल्या सर्वसाधारण सभेत किरकोळ वाद वगळता सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले। यामध्ये बहुचर्चित भूखंडाचा ताबा देण्याच्या ठरावास सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली। संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी यांच्यासह संचालक, शिक्षक प्रतिनिधी आणि जिल्ह्यातून आलेले सभासद उपस्थित होते। भूखंडाचा ताबा सोडण्याच्या निर्णयास काही संचालकांनी आणि सभासदांनी जरी विरोध केला असला तर हा निर्णय कायदेशीरच असून संस्थेच्या हितासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना ॲडव्होकेट अनंत फडणीस म्हणाले। त्याचप्रमाणे काही राजकीय व्यक्ती या प्रकरणात खोटे आरोप करत यात राजकारण आणत असल्याचा आरोपही फडणीस यांनी यावेळी केला। यावेळी सभासद संजय छल्लारे, रवींद्र गुलाटी, ॲडव्होकेट जयवंत भापकर आदींनी ठरावाच्या बाजूने मत व्यक्त केले, तर सभासद दीप चव्हाण, वसंत लोढा, अनिल गट्टानी, संजय घुले, अच्युत पिंगळे यांनी विरोध करत मत व्यक्त केली। यावेळी संचालक अजित बोरा, अनिल देशपांडे, सुमतीलाल कोठारी, ज्योती कुलकर्णी, दिलीप शहा, अशोक उपाध्ये, डॉक्टर पारस कोठारी, सेवक प्रतिनिधी विठ्ठल उरमुडे, कल्याण लकडे, आदिनाथ जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, योगेश देशमुख आदी उपस्थित होते। 24 रोजी झालेल्या कार्यकारिणी सभेमधील विषय 2 चा ठराव वाचून दाखवतो। विषय दिनांक 3/1/24 रोजी मंडळाच्या नानासाहेब निस्ते सभागृहामध्ये जी कार्यकारिणीची मीटिंग झाली त्यामधील विषय नंबर 2 मुलांच्या वसतिगृहाच्या जागेबाबत चर्चा करून सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार पुढील धोरण ठरवणे। ठराव नंबर 2 कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली। मंडळास सदरील जागा तकिया ट्रस्ट या जागेच्या मूळ मालकांनी 99 वर्षाच्या कराराने दर साल 500 रुपये भाड्याने दिली असून त्यावर पूर्वी मुलांच्या वसतिगृहाची इमारत होती, परंतु ती इमारत पडल्यानंतर सुमारे 20-25 वर्ष ती विनावापर पडून आहे। दरम्यानच्या काळात त्यावर झालेले अतिक्रमण संस्थेने खर्च करून दूर करून घेतले, परंतु पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांकडून काहीसं दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्ष वार्षिक भाडं दिलं गेलं नव्हतं। त्याबाबत 2023 मध्ये जागेचे विद्यमान मालक लुणिया मुनोत आणि कंपनी यांनी जागा खाली करून देण्याकरता कायदेशीर नोटीस दिली। त्या नोटिसीला संस्थेमार्फत कायदेशीर उत्तर देण्यात आले, परंतु दरम्यान विद्यमान मालक लुणिया मुनोत यांनी सदरील मिळकत हर्षल संतोष भंडारी व श्री अरुण बलभीम जगताप यांना विकण्याचे ठरवून त्याबाबत त्यांच्यामध्ये करार झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर संबंधित श्री भंडारी व जगताप यांच्याकडून संस्थेला तडजोडीचा प्रस्ताव आला। श्री ब्रिजलालजी सारडा यांच्या सूचनेनुसार लेखी प्रस्ताव देखील आला। संस्थेतर्फे अध्यक्ष, मानद सचिव, कार्याध्यक्ष व ब्रिजलाल सारडा यांना या विषयाबाबत चर्चा करण्याचे अधिकार यापूर्वीच्याच ठरावाने कार्यकारिणीने दिले होते। त्यानुसार सदरील लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर सदरील श्री भंडारी आणि श्री जगताप यांच्याबरोबर अध्यक्ष, कार्याध्यक्ष, मानद सचिव यांच्याबरोबर बैठका झाल्या। त्यापैकी एक बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक श्री ब्रिजलालजी सारडा यांच्या निवासस्थानी झाली। अनेक बैठका झाल्यानंतर सदरील भाडे कराराची जागा सोडण्याच्या मोबदल्यात संस्थेसाठी 25 कोटी रुपये पर्यंत देण्याचा प्रस्ताव आला। सदरील रक्कम ही संस्थेसाठी संस्थेच्या मालकी हक्काच्या जागेवर बांधावयाच्या इमारती, त्याखेरीज संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या परिसरात संस्थेच्या मालकी हक्काची 10-12 एकर जमीन विकत घेऊन मालकी हक्काने संस्थेला घेणे, काही रक्कम चेकने घेणे अशा स्वरूपात प्रस्ताव आला असून त्याबाबत स्वतंत्रपणे लेखी समजूत पत्र, करार, MOU करणार आहोत। सदरील प्रस्तावाबाबत प्रत्येक कार्यकारिणी सदस्याने स्वतंत्रपणे आपले मत व्यक्त करावे आणि ते वैयक्तिक मत नोंदवलं जाईल याची त्यांनी कल्पना असे ठरले। त्याप्रमाणे आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये मी हा ठराव आपणासमोर मंजुरीसाठी ठेवत आहे। या संदर्भात जर कोणाला आपलं मनोगत मांडायचं असेल, बऱ्याचशा गोष्टीमध्ये की त्याचा बाजार भाव, रेडी रेकनरचा भाव वगैरे गोष्टी ज्या आहेत त्या
हिंद सेवा मंडळ हा त्या जागेचा मुळात मालकच नाहीये. हिंद सेवा मंडळाकडे त्या जागेचा भाडेपावतीचा करार आहे, आपल्या ताब्यात ती जागा आहे, पण 7/12 आपलं नाव नाहीये. एक मिनिट मालक म्हणून नाही, भाडे करार मालक म्हणून नाही. मग तेच सांगतोय दीपजी. हा ठीक आहे एक मिनिट. आपण त्या ठिकाणी त्या जागेचे मालक नाही. आपल्याला ती जागा भाडे कराराने तकिया ट्रस्टने दिलेली आहे. तकिया ट्रस्टने दरम्यानच्या काळात लुडिया मोनोतना जेव्हा दिली जागा, त्यावेळेला लुडिया मोनोत यांनी चॅरिटी कमिशनरची परवानगी घेऊन तो व्यवहार केलेला आहे. एक मिनिट, आता तुमचं बोलणं झालेलं आहे ना दीप चव्हाण, आता तुम्ही शांतपणे ऐका. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.